आज आपण एक आपल्या वावरामध्ये प्रयोग करून बघणार आहोत. काही लोक कापसाचा शेंडा कट करून ठेवतात, तर काही लोक कापसाची शेंडा बांधून ठेवतात. तर आज आपण आपल्या कापसामध्ये हे दोन्ही प्रयोग करून बघणार आहोत आपल्या वावरामध्ये. तर काही कापसाचे शेंडे बांधून ठेवायचे आहे आणि काही कापसाचे शेंडे कट करून ठेवायचे आहे. तर बघू शकता मी इथं शेंडे बांधलेलो आहे काही कापसाचे, आणि काही कापसाचे शेंडे कट करून ठेवलं. तर याच्यामध्ये आपण एक 2-3 दिवसानं काय फरक पडते काय हे बघूया, रिझल्ट काय भेटतील काय नाही हे आपण बघूया, आणि आपल्याला याचा फायदा काय भेटतो हे पण बघूया. प्रत्येक माणूस काहीतरी वेगळं काहीतरी सांगतात, आणि इथं आपण बैलानं शेंडा खुडलेला आहे, बैलानं शेंडा खाल्लेला आहे. तर ह्याचं पण आपण रिझल्ट बघणार आहोत. तर इथं शेंडे खुडलेले सारखंच आहेत सगळं पूर्ण झाडं, आणि शेंडे पण बांधून घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये काय फरक दिसतो का आपल्याला, की शेंडा बांधण्यामध्ये आणि शेंडा खुडण्यामध्ये काय फरक आहे का, आणि ह्याची कोणाचा रिझल्ट बेस्ट आहे हे पण आपण बघणार आहोत. तर आता आपण अजून काही 2-4 झाडाचे शेंडे बांधून घेऊ, म्हणजे त्याचा पण फरक आणि ह्याचा पण फरक आपल्याला वेगवेगळं दिसतो की काय सारखं दिसतो हे पण बघूया. आणि अजून एक म्हणतात की जेव्हा आपण शेंडा बांधतो, जे शेंडा आहे ते सूर्याच्या दिशेनं जातो असं म्हणण्याची गोष्ट आहे. तर ते शेंडा पण सूर्याच्या दिशेनं फिरतो का, शेंडा सूर्याच्या दिशेनं जातो का, हे पण बघूया आपण. तर आपण अशा पद्धतीत शेंडा बांधलोय, तर याचा आपण रिझल्ट बघूया 2-3 दिवसांनी. तर त्यासाठी तुम्हाला शेअर, फॉलो, कमेंट करायचं आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि फॉलो पण करायचं आहे. तर आता आपण शेंडे पण खुडले आणि शेंडे पण बांधले, बघूया 1-2-3 दिवसानं काय रिझल्ट भेटते आपल्याला. तर